नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण कवी दादासाहेब कोते यांची भोपळा ही मजेशीर कविता व त्यावरील प्रश्नचर्चा पाहणार आहोत. तेव्हा लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समधून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चला तर मग शिकूया आनंदाने. एक होता भोपळा, त्याला आला खोकला. एक होता भोपळा, त्याला आला खोकला. खोकून खोकून थकला, फटकन फुटला. खोकून खोकून थकला, फटकन फुटला. भोपळ्याच्या बिया रानभर झाल्या. भोपळ्याच्या बिया रानभर झाल्या. पाऊस पडताच तरारून आल्या. पाऊस पडताच तरारून आल्या. भोपळ्याचे वेल वाढत गेले. भोपळ्याचे वेल वाढत गेले. भोपळ्याच्या वेलांना भोपळे आले. भोपळ्याच्या वेलांना भोपळे आले. कोवळे कोवळे छान छान भोपळे. कोवळे कोवळे छान छान भोपळे. आजीने बाजारात नेऊन विकले. आजीने बाजारात नेऊन विकले. एक होता भोपळा, त्याला आला खोकला. एक होता भोपळा, त्याला आला खोकला. खोकून खोकून थकला, फटकन फुटला. खोकून खोकून थकला, फटकन फुटला. अहो खोकून खोकून थकला, फटकन फुटला. हा 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 हा. आवडली ना कविता? आता या कवितेवर प्रश्न चर्चा करूया. या कवितेत आपण भोपळ्याची गंमत पाहिली. मला सांगा, हे भोपळे आजीने कोठे नेऊन विकले? आजीने बाजारात नेऊन विकले. वा, छान. हे भोपळे वेलींवर येतात. या वेलींवर आणखी कोणत्या भाज्या येतात सांगा बरं? दोडका, काकडी. अगदी बरोबर. जसे भोपळा, दोडका, काकडी वेलींवर येतात, तसेच दुधी भोपळा, कारले, वेलवांगी, घोसाळे, पडवळ यासुद्धा भाज्या वेलींवर येतात. भोपळा हा आरोग्यासाठी फार उपयोगी आहे. या भोपळ्यापासून कोणकोणते पदार्थ बनवतात सांगा बरं? भोपळ्याची भाजी, भोपळ्याचे घारगे. वा, छान. या भोपळ्यापासून पुऱ्या, वडे, शिरा, ब्रेड, सांबर, केक असे अनेक पदार्थ तयार करतात. असा हा भोपळा आपल्या आरोग्यासाठी फारच उपयोगी आहे. भोपळा व यासारख्या अनेक भाज्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे व पोषक तत्वे असतात, जी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. म्हणूनच आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सर्व भाज्या आवडीने खाल्ल्या पाहिजेत.
मुलांनो, गमतीदार भोपळ्याची आणि आजीची गोष्ट तुम्ही नक्कीच ऐकली असेल. हा भोपळा जर तुम्हाला भेटला तर तुम्ही त्याला कोणते प्रश्न विचाराल? याची चर्चा तुमच्या मित्रांबरोबर व शिक्षकांबरोबर जरूर करा. आणि ही कविता पुन्हा एकदा ऐका व तालासुरात गाण्याचा सराव करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.